नमस्कार, मी अलका दुपकर. आजचा सवाल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिवसभर मुंबईतल्या एका बातमीची चर्चा होती आणि बातमी मुंबईतली असली तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना या घटनेबद्दलची उत्सुकता लागलेली आहे, चिंता देखील वाटते. त्यामुळेच आपण आजचा सवाल मध्ये आज चर्चा करणार आहोत, अर्थातच कॅम्पा बद्दल आणि कॅम्पा मधल्या नागरिकांच्या प्रश्नाबद्दल. आपला आजचा सवाल आहे, कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का? या सवालमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपल्या लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आले आहेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप. अधिवेशन सुरू आहे, निवडणूक आहेत, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी भाई आजच्या सवालमध्ये सहभागी होत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत देखील लोअर परेलच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांनी पंतप्रधानांना या प्रश्नावर पत्र लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या सगळ्या प्रश्नाकडे एका वेगळ्या नजरेतून बघणारे नगर विकास तज्ञ नंदन मुणगेकर देखील आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. कायदे तज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर मुंबईतून आपल्या सोबत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅम्पा कोलाचे जे रहिवासी लढा देत आहेत त्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून डॉक्टर मृणालिनी पोद्दार या देखील कॅम्पा कोलामधून आपल्या सोबत आहेत. चर्चेची सुरुवात पोद्दार मॅडम पासूनच करूया. पोद्दार मॅडम, न्यायालयाने तुमच्या मागणीचा पुनर्विचार करावा अशी तुम्ही वारंवार विनंती करताय, पण आता माणुसकीच्या नात्यातून सगळ्याच व्यवस्थेने तुमच्या प्रश्नाकडे बघावं असं तुम्हाला वाटतंय का? हो, आम्हाला अशीच आशा आहे प्रत्येकाकडून की त्यांनी आमचा विचार करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, कारण ह्यामध्ये आमची काही एक चूक नाही. आम्ही बिल्डरकडून हे घर घेतलं, एवढीच आमची चूक झाली की आम्ही त्या बिल्डरकडून घर घेतलं नसतं तर आजचा हा दिवस आमच्या आयुष्यात आला नसता. पोद्दार मॅडम, तुम्ही स्वतः बीएमसी मध्ये काम केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. तुमचा जो सगळा अनुभव आहे, लढा आहे, तो काय आहे? कारण अनेक जण असं म्हणतात तुम्ही काही गरीब नाही आहात. लाखो रुपये देऊन ज्यावेळी तुम्ही घर विकत घेतलं त्यावेळी कागदपत्रांची योग्य ती माहिती घेणं किंवा आपण जे घर खरेदी करतोय त्याबद्दल माहिती घेण्यात नागरिक म्हणून तुम्हीच कमी पडलात असं म्हटलं जात आहे. त्याला बीएमसीचे आणि बिल्डरचे काय संबंध होते ते आम्हाला माहीत नसणार. बीएमसीने कधी आम्हाला डिक्लेअर केलं नाही की ही घरं घेऊ नका आणि बिल्डरनी कधी सांगितलं नाही की बीएमसीने आम्हाला नोटीस पाठवली. यात आमचा काय गुन्हा आहे? आम्हाला जर माहीत असतं आम्ही वेड्यासारखी घरं घेतली असती का तिकडे? जर एखादी गोष्ट आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे नसेल, आपल्या आवडीस आलेली नसेल तर त्याच्याकडे आपण जाऊ का? आणि ती अनधिकृत असेल तर कोणी माणूस तिकडे जाणार नाही. कधी टॅक्सेस भरायचे, मी अर्धवट काम केलेलं आहे, हे कोणता बिल्डर सांगेल का तुम्हाला? त्याचा फक्त इंटरेस्ट एवढाच असतो की आपण कशी ही घरं विकू आणि लोकांना हे विकून आपले पैसे आपण परत कसे मिळवू, हा त्याचा इंटरेस्ट असतो. त्यावेळी लोकांच्या भावनेचा त्यांना काय गरज आहे? तुम्ही भावनेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तुमच्या भावना खूप तीव्र, संतप्त आणि सध्या एक दुःखाची छाया देखील कॅम्पा कोलावर आहे, हे आम्ही समजून घेऊ शकतो. तणावाचं वातावरण पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. पण भाई, कॅम्पा कोलाचे रहिवासी गेले 8 दिवस सातत्याने आक्रोश करतायत आणि आज तर त्यांनी अगदी इशारा दिलेला आहे की आमच्या हवे तर मृतदेह इथून घेऊन जा, आम्ही बाहेर पडणार नाही, घरं सोडणार नाही. सरकारने या सगळ्याकडे माणुसकीच्या नजरेतून बघून न्यायालयाकडे पुनर्विचारासाठी प्रयत्न करावे, तसं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच. म्हणजे त्यांच्या भावना, त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा आता जो काही तो निकराचा त्यांचा जो लढा चाललेला आहे त्याबाबतीत सर्वसामान्य म्हणून मलाही असंच वाटतं की त्यांचा तो याच्या माणुसकीच्या ह्याच्यातनं त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. परंतु आपल्याला एक गोष्ट इथे समजून घेणं गरजेचं आहे, जे सगळ्यांनाच माहिती आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पुढे कुणीही कशा पद्धतीने, ह्याच्या अगोदर आता माझ्या तरी माहितीत नाही, आता खासदार तिकडे संसदेत आहेत, कदाचित त्यांना ती जास्त चांगली माहिती मिळू शकेल की एखाद्या रुलिंगच्या बाबतीमध्ये, एखाद्या निर्णयाच्या बाबतीमध्ये लोकहित लक्षात घेऊन काही बदल जर झाले असतील तर तो याही बाबतीमध्ये व्हावा अशा आमच्या भावना आहेत. परंतु पोद्दार ताई म्हणत असताना काय सर्वसामान्य नागरिक आपण जेव्हा आहोत, आपल्या समोर जेव्हा ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत, या कॅम्पा कोला ह्या विषयाच्या व्यतिरिक्त मी म्हणतोय की
अलीकडे ज्या पद्धतीचं आपण पाहतो, बिल्डर असतील, विकासक असतील, ज्या पद्धतीचे आपल्याला हे दाखवतात, आमिष दाखवतात, मला वाटतं एक सजग नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य सुद्धा बनतं की आपल्याला ते काय आहे नक्की कशा प्रकारचं आहे हे जाणणं आवश्यक आहे, मला असं वाटतं. म्हणजे पण कॅम्पाकोलाचे नागरिक या सगळ्यामध्ये कमी पडले किंवा त्यांनी कमी नाही पडले, ते खरं म्हणजे दुर्लक्ष ते केलं सगळ्यांना असं वाटतं? भेटलोय मी, त्या सगळ्यांना भेटलोय. त्यांचे जे सगळे आज जे ते ह्याच्यामध्ये आले होते, विधानसभेमध्ये आले होते, दोन्ही सभागृहामध्ये विनोद तावडेंनी तो विषय मांडला, मी मांडला, खालच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मांडला. सगळ्यांच्या ह्या भावना आहेत. मी याच्या व्यतिरिक्त हे म्हणतोय की अशा प्रकारे कॅम्पाकोला परत होता कामा नये, या दृष्टीने सुद्धा भविष्यामध्ये ह्या प्रत्येकाने हे लक्ष ठेवणं काळजी घेतली गरजेचं पाहिजे. आहे. तुम्ही कारण कॅम्पाकोला आणखी त्याची पुनरावृत्ती होऊ नये हा मुद्दा म्हणताय, तो खूप व्यापक मुद्दा आहे, त्याकडे नंतर येऊया. पण आपल्यासोबत खासदार आहेत शिवसेनेचे अरविंद सावंत, ज्यांनी पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधानांना. अरविंद, तुम्ही पत्र लिहिलंय आणि भाई असे मुद्दे म्हणतायत की सर्वोच्च न्यायालयापुढे आम्ही काही करू शकत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? कॅम्पाकोलाला कसा दिलासा मिळू शकतो? मुळात असं आहे की सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर त्यापेक्षा आणखीन काय करता येईल, बेंच आहे, क्युरेटिव्ह आहे, असं अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण सरकारची जी मानसिकता, भावनिक जी बाईंनी व्यक्त केली ती त्याचं स्वागत करतो, पण त्याला अनुसरून वर्तणूक नाही केली सरकारनं. म्हणजे मी स्वतः खासदार, मला अजून आठवतो, मी 19 तारखेला थेट माननीय मुख्यमंत्र्यांना फोन केला. लागला नाही, नंतर त्यांनी फोन घेतला आणि त्यांना मी फोनवर विनवणी केली की हे करता येईल, तुम्ही राज्य सरकारनं प्रोएक्टिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे, झालंय ते बेकायदेशीर आहे, सगळं मान्य आहे. आणि म्हणून तुम्ही कोर्टाकडे जाऊन सांगा की राज्य सरकार या संदर्भात कायद्यात थोडी बदल आम्ही अमेंडमेंट आणतोय, सुधारणा आणतोय, आपण तात्पुरतं याला स्थगिती द्यावी, आम्ही सुधारणा घेऊन तुमच्याकडे येऊ. मी त्यांना एक उदाहरण दिलं की 1995 पूर्वीच्या झोपड्या आपण नियमित केल्या, आमच्या सरकारनं केल्या, ते कोणी करू द्या, सरकारनं केल्या, तेव्हा आम्ही निव्वळ घोषणा करून थांबलो, तर कायदा केला, कायदा करून त्या 1995 पूर्वीच्या झोपड्यानं केलं. अलीकडच्या काळात तुम्ही सबंध उल्हासनगर आपण रेग्युलराइज केलं, सगळंच इलिगल आहे की. हा प्रश्न कॅम्पाकोलाच्या पुरता तुम्ही पाहू नका. आज मुंबईमध्ये अशा अनेक इमारती असतील की त्याची, या निर्णयाची त्याच्यावर सगळ्यांवर छाया पडणार आहे. आणि मग तुम्ही नक्की काय करणार? मग शिवसेना पुरुष कायद्यासाठी माणूस की माणसासाठी कायदा, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की सरकारनं या संदर्भात त्यांना सोडू नका, तुम्ही पेनल्टी घ्या, काय आकाराचं रेव्हेन्यू मिळेल, पण निष्कासित करून उद्या मला सांगा त्या इमारतीचे 5 मजले आहेत, वरचे 10-12 मजले तोडले, इमारतीच्या मूळ ढाच्याला जर काही बाधा आली त्याला कोण जबाबदार राहणार? कोर्टाकडे आपण गेलो कसं सांगायला? महानगरपालिकेच्या 84च्या अधिकाऱ्यांना सोडून देता तुम्ही, 85च्या अधिकाऱ्यांना सोडून देता तुम्ही, बिल्डरला सोडून देता तुम्ही. कायदा असं म्हणतो की कुठल्याही जनतेनं कायद्याचं ज्ञान नाही, अनभिज्ञ असणं ही पळवाट होऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बिचाऱ्या पोद्दारताई जरी म्हणाल्या तरी कोर्ट असं म्हणते तुम्हाला कायदा अनभिज्ञ आहात तुम्ही, म्हणून तुम्ही त्याचं काही यू कॅनॉट टेक आउट एक्सक्यूज लाईक दिस, म्हणून ते अडकले सगळेजण. आता त्यांचं म्हणणं असं की आम्हाला त्यावेळेला स्वप्सात मिळालं. बरं, तुम्हाला माहिती आहे ते कोणाचं होतं? माझ्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे रिमार्क्स आहेत की आम्ही पोलिसांचं सहकार्य घेऊन सुद्धा नोटीस दिली 84ला की बांधकाम स्टॉप करावं म्हणून. तो घाबरत नाही, त्याने बांधकाम पूर्ण केलं. हे बेदरकार बांधकाम पूर्ण करून विकून तो गेला माणूस, त्याला तुम्ही आजही सोडताय. आणि लोकांना स्वस्त घर मिळालं तर कोणाला नको असतं म्हणून घेतली लोकांनी. आता कुठलाही म्हणजे पुन्हा ती पळवाट कायद्याच्या दृष्टीने मी बोलतो ती योग्य असं म्हणणं नाही, पण सर्वसाधारण माणसाला काय आवडतं? भाव परवडणार आहे का? आपल्याला किशाला परवडणार आहे का? जागा, मुलांची शाळा, हे चुकलं असं म्हणणं आहे, भाईंना बोलायचं. कसं आहे की याच्यामध्ये मी म्हणून म्हटलं, भावनेच्या कसोटीवर अनेक गोष्टीची आपण चर्चा करू, आणि कायद्याची कसोटी हा एक वेगळा विषय आहे, आपण स्वीकारलेली ती प्रणाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, खासदार आता म्हणतात आहेत की शासनाने याच्यामध्ये मार्ग काढायला पाहिजे. याच्यापूर्वी आपल्याला आठवत असेल की प्रतिभा प्रतिष्ठान, त्याचे 5 माळे जेव्हा ड्रिल करून तोडण्यात आले तेव्हाही हा प्रश्न असाच तयार झाला होता. नवीन नाही ते असं व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही.
या वेळेला आपण तो माणुसकीच्या विचारातनं एक विचार तरी करतोय, परंतु शासनाने नेमका काय निर्णय घेतला पाहिजे असं आहे. तुम्हाला आठवत असेल तर अजून एक उदाहरण जर तुम्हाला माहीत असेल, सगळ्यांना माहीतच असणार, स्वरूपसिंग नायकांना जेल झाली होती. कशाच्या आधारावर झाली होती? कोर्टाचा अवमान केला, कोर्टाची ऑर्डर जी पाळली गेली नाही त्याच्यामुळे केली गेली होती. या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे मी ती वाचलेली आहे, माझ्याकडे आता आहे इथं, त्याच्यामध्ये आदेशच कोर्टाचे असे आहेत की कुठच्याही अधिकाऱ्याने सुद्धा आपल्या अधिकाराचा गैरवापर करता कामा नये. राहिली गोष्ट राज्य शासनाची, हे जे एक्सटेन्शन मिळालं 2 वेळा, त्यावेळेला राज्य शासनाची भूमिका हीच राहिली की जर ब्रिदिंग टाइम मिळत असेल, याच्यामध्ये थोडासा अधिकचा वेळ मिळत असेल तर आपण त्याच्यातनं काही मार्ग निघत असेल तर तो काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजही मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं, कायद्याच्या चौकटीत राहून जर हे असेल, कॉर्पोरेशन असेल किंवा त्यांनी शासनाकडे जर एखादा प्रस्ताव आणला तर तो राज्य म्हणून तो स्वीकारायला त्यांनी नाकार दिलेलाच नाही. पण मला असं वाटतं की ह्या असल्या सगळ्या घटनांकडे फक्त आपण काहीतरी राजकीय दृष्ट्या पाहू नये असं माझं मत आहे. त्याचं बरोबर आहे, कारण असं आहे, घटनांकडे नाही, तिथे अनेक नागरिक आहेत राहतात, ना असे नागरिक सगळे. आंदोलन त्यामुळे राजकीय विषयच होऊ शकत नाही. मुळात कसं आहे सर, म्हणून मी त्यांनी अर्धवट बोलले, मध्येच त्यांनी हात केला म्हणून मी राहिलो. त्यांना मी असं म्हटल्यानंतर त्यांनी काय म्हणाले, आता कायदा बदलायला वेळ नाहीये, अमेंडमेंट करायला वेळ नाही. म्हणजे याचा अर्थ करू शकतो हे त्याच्यातनं अध्यारोप होतं, आता वेळ नाहीये. तुम्ही त्यांना सांगा की त्या कंपनी लोकांना कॅम्पाकोलाच्या त्यांनी कन्व्हिन्सवर आणून द्यावं, त्या डुक्सकडे जरा गाठा, त्याला आणा कन्व्हिन्स, मग बघूया आपल्याला काय करता येईल काय, असं ते म्हणाले. मला याच्यातलं जे म्हणणं आहे ते वेगळं आहे. माझं म्हणणं भावनेच्या आधारावर नाहीच मी म्हणत, कोणी व्यक्तीने इंटरफिअर करू नये सगळं मला मान्य आहे. राज्य सरकारनं गेलं पाहिजे, सरकार म्हणून जा. तुम्ही सरकार म्हणून या भूमिका घेतल्या झोपडपट्ट्यांच्या बाबतीत. तुम्ही सरकार म्हणून घोषित करता 2000 सालच्या झोपडपट्ट्या रेग्युलराइज करू. तुम्ही सरकार म्हणून अखंड त्या उल्हासनगरला रेग्युलराइज करता. तुम्ही सरकार म्हणून हिरापन्नाला पण रेग्युलराइज केलं. हिरापन्नाकडे पण अशाच घटना घडली होती, हिरापन्ना नाही तोडलं. तेव्हा शिवसेना प्रमुख हीच म्हटलं, अगदीच तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही मजले ताब्यात घ्या, ही राष्ट्रीय संपत्ती तिचा नाश करू नका असा. आणि म्हणून मला आजही ती आठवण येते. आणि म्हणून मला असं वाटतं की दुर्दैवानं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं पत्र दिलं, मला उत्तर नाही. मी फोन करण्याचा प्रचंड प्रयत्न केला, त्यांच्या अधिक पीएससी मी 10 वेळा बोललो, मला फोन माझा घेतला नाही, मला वेळ दिली. मी म्हटलं वेळ तर द्या, मी काही वेगळी सोल्युशन सांगतो, पहा जमलं तर करा, नाही जमलं तर नाही सांगा. पण नाही केलं. आता सभागृहात काय मी आता विधानसभेत मला माहिती नाही उत्तर काय दिलं, हेच उत्तर ते सातत्यानं देत आहेत. पण मग ऍक्शन काय करताय ते आम्हीच आणून द्यायचं का? तुम्ही प्रश्न विचारताय आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या सोबत कायदे तज्ञ ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आहेत. वारुंजीकर, सगळी चर्चा, सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहेत. अरविंद सावंत यांनी जो मुद्दा मांडला होता की कायदे माणसांसाठी की माणसं कायद्यासाठी, तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते आणि तुमचं सविस्तर विश्लेषण ऐकायला आवडेल. खूप वेळा कायद्याच्या परिभाषेमध्ये असं म्हटलं जातं, बायर्स बी अवेअर. बायर्स बी अवेअर याचा अर्थ असा असतो की एखाद्या ग्राहकानं एखादी वस्तू घेण्यापूर्वी त्या वस्तूच्या बाबतीतली सर्व माहिती घेणं आवश्यक आहे. ती जर माहिती घेतली नाही तर उद्या त्याला कुठलंही अशा प्रकारचं कारण सबब सांगता येणार नाही की तुम्ही मला सांगितलं नाही. आज काय घडतंय, कॅम्पाकोला किंवा अशा प्रकारचे अन्य नावाने असणारे अनेक ग्राहक आहेत की जे अनेक सामान्य नागरिक आहेत की ज्या सामान्य नागरिकांना खरं पाहता त्या क्षणाला जर का योग्य प्रकारची कायदेशीर मदत घेण्याची सुबुद्धी झाली असती किंवा त्यांनी योग्य प्रकारची कायदेशीर मदत घेतली असती तरी पुढील अनेक जे काही लिगल कॉम्प्लिकेशन्स असतात ती टाळली जाऊ शकतात. उदाहरण देतो छोटंसं, कारण आपण म्हटलं की सविस्तर बोलायचं म्हणून उदाहरण देतो. शेत जमीन खरेदी करताना तुम्ही शेतकरी आहात का नाही हे पहिल्यांदा बघायला नको का? किंवा जो काही काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी तुम्ही घ्यायला नको का? मग घेतल्यानंतर मग जर का वाद चालू झाला तर मग डोक्याला हात लावून बसावं लागतं. असंच या प्रकारचं जर काही प्रकार घडत असतील तर हे कॅम्पाकोलावाल्यांचं नाही, हे महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांमध्ये योग्य वेळेस टाका न घातल्यामुळं पुढं भरपूर उसवत गेलं असं म्हणावं लागतं. म्हणजे सोप्या भाषेत योग्य वेळेस जर का तुम्ही योग्य त्या प्रकाराची काळजी जर घेतली असती तर अशा प्रकारची परिस्थिती झाली नसती. मग आता प्रश्न निर्माण होतो की कायदा कुणासाठी आहे?
आज कायद्याचा विषय निघाला म्हणून आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यावेळेस कायदे बदललेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राला वळसा घालण्याचं देखील धारिष्ट्य हे विधिमंडळ किंवा संसद दाखवते. आत्ताचं नाही, अनेक वर्षापासूनच आहे. हे उदाहरण जर द्यायचं झालं तर इंदिरा गांधींच्या कालापासून ही अनेक उदाहरणं आपल्याला लक्षात येऊ शकतात. किंवा अगदी महाराष्ट्रामधलं बोलायचं झालं तर उल्हासनगरच्या बाबतीतलं तर अतिशय साधं सोपं उदाहरण आहे. अजूनही काही उदाहरणं देतो आपल्या प्रेक्षकांना. इन्कम टॅक्स ऍक्ट असेल, कस्टम ऍक्ट असेल, फेरा, फेमा, एक्साईज या प्रकारचे कायदे असतील, एखादं निकालपत्र जर का शासनाच्या विरोधात गेलं तर लगेच कायदा बदलला जातो, कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाते. अशा अनेक उदाहरणं दिसतात. परंतु त्याच्याकरता असणारी एक इच्छाशक्ती असावी लागते. आज दुर्दैवानं काय झालेलं आहे, कॅम्पा कोला आणि कॅम्पा कोला सारख्या अनेक जे काही नागरिक आहेत की ज्यांचे हात अशा दगडाखालती आहेत, यांना दुर्दैवानं आज घडीला त्यांना आई जेवू घाले ना आणि वडील भीक मागू देना अशी त्यांची अवस्था झाली असं मला वाटतं. कारण असं झालेलं आहे की मुंबई पुरता जर विचार करायचा झाला तर लोकल टाउन प्लॅनिंग अथॉरिटी ही म्हणजे मुंबई महानगरपालिका, त्या महानगरपालिकेवरती एका पक्षाची किंवा दोन पक्षांची मिळून त्याच्यावरती पकड आहे. राज्य सरकार हे दुसऱ्या दोन पक्षांच्या आघाडीमधून असणारं राज्य सरकार आहे. आणि या सगळ्या याच्यामुळं कायदा राहिला बाजूला आणि या बाबतीमध्ये या प्रश्नाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होतोय का काय असं चित्र उभं राहत आहे. आपण जो विचारलेला प्रश्न होता तो प्रश्न असा होता की कायदा हा माणसासाठी का माणूस हा कायद्यासाठी, या बाबतीमधला वाद हा नवीन नाही. पण ज्या माणसानं चूक केलेली आहे, ज्या माणसानं आपल्या कायदेशीर हक्कांच्या बाबत जो जागरूक राहिलेला नाहीये, त्या माणसाला कायदा मदत करणार नाही. आजपर्यंत अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी वारुंजीकर सर, म्हणजे आमचा जो प्रश्न आहे वारुंजीकर सर की कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का हा प्रश्न, किंवा अरविंद सावंत जे म्हणतायत की राज्य सरकार यामध्ये इच्छा असेल तर मदत करू शकतं. तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आमचा जो प्रश्न आहे की यामध्ये पुनर्विचार कायदेशीर होऊ शकतो का, त्याबद्दल काय सांगाल? पुनर्विचाराचा अर्ज दाखल करायला अडचण नसते, तो होईल का नाही या बाबतीमध्ये काही प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न असे असतात की या बाबतीमध्ये राज्य सरकारची आणि टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे ज्यांनी या बांधकामावरती प्रत्यक्ष देखरेख करायचे, सगळे अर्ज मंजूर करायचे असतात किंवा पाडण्याची कारवाई करायची असते, या दोघांमध्ये जर समन्वय निर्माण झाला तर याचा पुनर्विचार होण्याकरता केस अजून स्ट्रॉंग, अजून मजबूत होऊ शकते. पण आत्ताच्या घडीला असं दिसतंय की या दोघांमध्ये ताळमेळ नाही आणि त्याचा दुर्दैवानं व्हिक्टीम, त्याचा दुर्दैवानं बळी म्हणून हे सगळे जे काही रहिवासी आहेत हे रहिवासी दिसतात. त्यामुळे मला असं वाटतं की पुनर्विचाराचा अर्ज करणं सहज शक्य, तो केला पाहिजे. त्याच्यामधली जी काही कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण केली गेली पाहिजे. ज्याला आता खासदार अरविंद सावंतांनी मगाशी जरा वेळापूर्वी म्हटलं की क्युरेटिव्ह पिटिशन करायचं का, त्याचा देखील विचार असू शकतो. पण मूळ मुद्दा शिल्लक राहतो, जर टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे बीएमसी आणि राज्य सरकार या दोघांनी एकमतानं की एका दिलानं जर का सपोर्ट केलं, जर मदत केली तर याच्यातून रस्ता दिसू शकतो, अन्यथा होऊ शकणार नाही. अरविंद सावंत, तुम्ही म्हणताय रस्ता दिसू शकतो, म्हणजे उदय वरंजेकर म्हणताय त्याला तुम्ही समर्थन? ते वकील आहेत आणि म्हणून वारुंजेकरांनी अगदी कायदेशीर भाषेसाठी मी नेमकं हेच म्हणालो त्यांच्याशी की याच्यातनं मार्ग निघू शकतो, आपण बसू आणि करूया. मला त्यांनी वेळ दिली नाही आणि मी तुम्हाला मजेशीर किस्सा दाखवतो. हे माझ्याकडे 1986चं पत्र आहे 17. त्याच्यामध्ये चक्क जे असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर आर हॅज ऑलरेडी पास ऑर्डर्स टू रेग्युलराइज द वर्क कॅरिड आउट. However, the penalty to be charged is yet to be finalized. The letter for regularization of the work is yet to be issued. असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं. The issue has been raised in the improvement committee and it is learned that the special meeting of the improvement committee will be held to discuss the above matter including similar such other constructions. हे किती सालचं? 19 ऑगस्ट 1986. मला त्याचा दुसरा एक मुद्दा आणखी असं वाटतं की 84 ला तुम्ही नोटीस दिली, त्याच्यामध्ये माझ्याकडे ते पण आहे की त्यांनी अधिकाऱ्यांनी पत्र दिलं, आम्ही नोटीस दिली तरी हा बिल्डर काही ऐकत नाही, जुमानत नाही, तो काम सुरू करतोय. आम्ही पोलिसांची मदत मागण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही काम थांबवू शकलो नाही असं लेखी म्हटलं त्यांनी. आता हे सगळे गुन्हे करणारे मोकाट आणि ज्यांनी घेतलं त्यांच्या गळ्यात फास, हा जो काही प्रकार आहे
बरं 30 वर्षानंतर ना 84 ते 2014 म्हणजे जसं आपण कसेल त्याची जमीन म्हणतो तसं राहील त्याचं घर तर बना. 34 वर्षांचं त्या माणसाला घरात तुम्ही जसं म्हणताय म्हणून तसं मी म्हणता येईल का ते आपल्यासोबत? वारुंजेकरांचं स्वागत करतो. मला असं वाटतं वारुंजेकरांना मी या माध्यमातून विनंती करेन, खरंच मला कौतुक वाटतं आणि नेमकं हेच आम्ही सांगतोय. बरं, महापालिकेचे अधिकारी काय म्हणतात, आम्हाला शासनाकडनं अधिक आलं काय आम्ही एका मिनिटात थांबू. शासन करत नाहीये. मला माननीय मुख्यमंत्र्यांना आता पुन्हा एकदा या माध्यमातून सांगायचंय की आता तरी अजून वेळ गेली नाही. प्रोएक्टिव्ह ऍक्शन घ्या. तुमच्यासारख्या कायद्याच्या सल्लागारांची माहिती घ्या आणि कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना वाचवा. हीच मी या काय निमित्ताने माहितीये विनंती का, करतो. याच्यामध्ये मी सुरुवातीपासून एक प्रयत्न करतो की ह्याच्यात राजकारण येऊ नये, पण अरविंद सावंत राजकारणाशिवाय काय बोलणार नाही त्याची मी मला कुठे खात्री राजकारण होती. बोललो? मला पण एक जो SMS आलाय तो सांगते, आदर्श पाडत नाही कॅम्पा कोला, तुम्ही का ठीक आहे. पाडता असं त्याच्या- बाई त्याच्या- जगताप यांना विचारा असं विचारा. प्रेक्षक सांगतात. ते मी सांगतो लगेच. त्याचं कारण असं आहे की हा काय राजकारणाचा विषय याच्यामध्ये नाही. कारण जर समजा उद्या कॉर्पोरेशनच्या कमिशनरांनी जर निर्णय घेतला आणि त्यांनी, तर तो नाही म्हणण्याचं कारणच नाही मुख्यमंत्र्यांना. हा, असं नाही होणार. आणि एक मिनिट, त्यांना अधिकार नाही. एक मिनिट. अधिकार नाही. आयुक्तांना अजिबात त्यांना अधिकार नाही. त्यांना आयुक्तांची असं आहे interview घ्या की आणि त्यांनी सांगावं की मला अधिकार आहेत, मग मी बघतो आम्ही त्यांच्याबरोबर यांनी आता ह्या खासदार झाल्यावर त्यांनी काय मिटिंग घेतल्या मला माहित नाही, पण मी मिटिंग घेतल्यात. आणि हा प्रश्न जे तितक्या पोटतिडकीने बोलतात आहेत आणि ते खरं आहे, तितक्याच पोटतिडकीने आम्ही सभागृहामध्ये मी स्वतः मांडल्यात, आशिष शेलारांनी मांडल्यात. मी सांगितलं सगळ्यांनी सेनेच्या लोकांनी, सर्व पक्षाच्या, म्हणजे असं कोणीच झालं नाही की आता आपलं शासन आहे तर मग आपण कसं बोलायचं. नाही, असं कधीच झालं नाही दोन्ही सभागृहामध्ये. आणि हे गेले वर्षभर चाललंय. वारुंजेकरांनी जे म्हणाले त्याच पद्धतीने ह्यांनी हे 3ऱ्या वेळेला हे अपील केलं होतं. हे झालं नाही असं नव्हे, हे 3ऱ्या वेळेला यांनी केलं होतं. आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला त्यांनी कॅम्पा कॉलो आले, जेव्हा गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांच्याबरोबर ही चर्चा झाली. त्याने सांगितलं माझी काहीही हरकत नाही, कोर्टाने अजूनचा जर अवधी दिला तर काही हरकत नाही, परंतु जे काय निघणार आहे ते कायद्याच्या चौकटीतूनच निघेल, हे त्यांनी वारंवार सांगितलंय. आजही त्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता उदाहरणं देताना आपण अनेक उदाहरणं देऊ. 54,000 बिल्डिंग अशा प्रकारे इलिगल मुंबईतच आहेत. अजून ते उल्हासनगर वगैरे तर फार लांब राहिलंय, इकडचे आहेत. आणि या सगळ्या बिल्डरांचा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा, यांचं साठोलोट विशेषतः साऊथ मुंबई असेल, मुंबई असेल, दादर असेल, माहीम असेल, या परिसरामधल्या ह्या सगळ्या बिल्डिंग ज्या आहेत, 54,000 सांगतोय मी, याच्यामध्ये अशाच प्रकारे त्यांनी केलेली ही सगळी हे आहेत कारस्थानं. आता ह्या सगळ्यांना रेग्युलराइज जर करायचं म्हणातलं तर मग तो एक वेगळा विषय होऊन जाईल. पण मग त्यांच्यावर कॅम्पा कोला सारखी कारवाई होणार आहे का? कॅम्पा कोलाचे नागरिक हाच प्रश्न विचारतात. आणि जरी पालिकेत सत्ता शिवसेनेची असली तरी नगरविकास खातं कोणाकडे आहे बाई? नाही करता येत तसं. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत जी कुठचे ह्या सगळ्या ह्या ज्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत, म्हणजे मग महानगरपालिका असेल किंवा अगदी जिल्हा परिषद असेल, तिथे मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी काहीतरी करीन ढवळाढवळ करताच येत नाही. आपल्या कायद्यामध्ये ते नाहीच आहे मुळात. तरी सुद्धा जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांच्या राहतील, सांघिक जबाबदाऱ्या ह्या राहतील. कारण या ज्या प्रमाणामध्ये जसं काय आता त्यांनी- कायदेशीर अडचण काय येते? नाही, नाही, ब्रेक कायदेशीर घ्यायचा आहे, पण सगळं- त्याआधी आम्हाला हे खूप जाणून घ्यायचंय असं की आहे- काय कायदेशीर अडचण येते खूप मुख्यमंत्री. असं आहे की मी मुख्यमंत्री नसल्यामुळे मी काही कायदेशीर अडचण सांगू शकत नाही, पण एवढं मात्र नक्की सांगेन की त्यांना बेकायदेशीर करता येणार नाही. तुम्ही सांगताय करता येणार नाही, अरविंद सावंत म्हणतायत बेकायदेशीर तर- करता येणार नाही म्हटलं. बेकायदेशीर शब्द आताच्या फिरवू नका परिस्थितीत. कृपया. मी शब्द नाही काही सांगतोय, फिरवलेला नाही नाहीये, सांगतो. अजिबात नाहीये. रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, त्यामुळे शब्द फिरवण्याचा प्रश्नच येत नाही. आता आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर या विषयाची आणखी व्यापक महत्वाची चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघणार आहोत. कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया नागरिक काय म्हणतायत. 51% लोक हो म्हणतायत, 49% नाही म्हणतायत. एकीकडे कॅम्पा कोला आहे, दुसरीकडे आझाद मैदानात गेले 4 दिवस ठिय्या मांडून बसलेले झोपडपट्टी धारक आहेत. दोघंही म्हणतायत आम्ही अनधिकृत आहोत म्हणून आमची घरं तोडू नका, पावसाळ्याच्या तोंडावर आम्हाला घरातून बाहेर हाकलू नका. सरकार काय करणार आहे आणि काय करू शकतं हे जाणून घेऊया पुढच्या भागात.
कॅम्पा कोलाबाबतची आणि अनधिकृत बांधकामांबद्दलची ही सगळी चर्चा शांतपणे ऐकणारे नगरविकास तज्ज्ञ नंदन मुणगेकर यांना देखील आता या चर्चेत सहभागी करून घेऊया. मुणगेकर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. कॅम्पा कोला एक प्रातिनिधिक उदाहरण मानूया आणि इतर अनधिकृत बांधकामांकडे बघूया. कसं बघता तुम्ही नगरविकास तज्ज्ञ म्हणून या प्रश्नाकडे? सर्वप्रथम मी सुरुवात करतो. परवा आपल्या नवीन पंतप्रधानांनी जे भाषण सुरुवात केलं पहिलं केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताची प्रतिमा ही स्कॅम इंडिया अशी आहे. आता आज काय झालं, एका पाठोपाठ एक स्कॅम्स उघडकीला येत आहेत आणि ते थांबण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. जसं आता चर्चा केली गेली, प्रतिभा झालं, आदर्श झालं, आज कॅम्पा कोला, उद्या कोका कोला, काय वाटेल ते होईल. तर हे जे आहेत स्कॅम, हे थांबण्यासाठी काय करायचं त्याच्याबद्दल कोणी बोलू इच्छित नाही. ज्यांनी हे केलं त्यांच्यावरती कारवाई काय तेही बोलू इच्छित नाही आहेत. फक्त जे राहायला आले त्यांच्यावरती मात्र कारवाई करता येते. त्यामुळे ही कारवाई सर्वांवरतीच व्हावी, नुसतीच कॅम्पा कोलाच्या रहिवाशावरती नको. ज्यांनी केलं ते. आज काय होत आहे, बऱ्याच जणांवरती अनेक स्कॅम झाली, तुम्हाला माहिती आहे. आत्ता सुद्धा काही झाले आदर्श, काही अधिकारी त्यांना काढून टाकण्यात आलं, परत त्यांना रिइन्स्टेट केलं गेलं. म्हणजे कायद्याचा धाक वचक अजिबात राहिला नाही. हम करे सो कायदा, कोण काय करतंय आम्हाला. हे जे काय झालंय आज, त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे. मग जर का प्रत्येक गुन्हा आम्ही सोडून दिलं, मग हे थांबणार कधी? म्हणजे कॅम्पा कोलात अनधिकृत बांधकाम पाडलं गेलं पाहिजे असं म्हणता तुम्ही? जर का सुप्रीम कोर्टाने तसं सांगितलेलं आहे तर त्याला नकारण्याची हिंमत कोणात नाही. फक्त शासनाने जर का काही वेगळा विचार केला तरच. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध, कारण भारताच्या आज न्यायसंस्थेवरती आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि हे प्रकरण इतकं जायच्या आधीच जर का त्याच्यावरती काय उपाय केला गेला असता तर ते जास्त बरं झालं असतं. आता काय झालं, सगळ्यात शेवटी आली, अगदी आता त्यानंतर हे करायला लागलं. त्यामुळे त्याला आता मला नाही वाटत काही कोण वाचवू शकेल असं देखील वाटत नाहीये. पण हे सगळं जे प्रकरण आहे ते तुम्ही खूप आधीपासून या सगळ्या अशा अनेक प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे या प्रकरणातले आर्किटेक्ट जे होते किंवा बिल्डर जे होते, या सगळ्यांना तुम्ही या समान व्यवसायात असल्यामुळे नावाने आणि विविध प्रकारच्या घटनांमुळे ओळखत होतात. काय वाटतं नेमकं तांत्रिक दृष्ट्या कुठे कुठे हे सगळं प्रकरण चुकीचं घडत गेलं? गमन सांगतो, ही इमारत प्रस्ताव ह्या डिपार्टमेंटमधनं प्रस्ताव पास करून घेणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. आजकाल तर वर्षानुवर्ष जातात आणि त्याच्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत आणि एवढ्या अटी घातलेल्या आहेत. त्या अटी सगळ्या आम्हाला पाळता आम्ही अक्षरशः त्रासून जातो. आणि कॉर्पोरेशनचे नियम एवढे जाचक आणि बारीक आहेत की ते त्याच्या झाल्याशिवाय होऊ शकत नाही. आता असं म्हटलं जातं की ही इमारत अशीच बांधली गेली, तर त्यांनी सांगितलं आता सरांनी की पोलिसांकडून काही कारवाई केली गेली नाही. परंतु अनेक टप्प्यामध्ये ती इमारत पास होते. त्याच्यामधला एक महत्त्वाचा टप्पा असतो ऑक्युपेशन. ह्या ऑक्युपेशनला ज्यावेळी इमारत आली, आता हे देणं न देणं हे कॉर्पोरेशनकडे होतं. मग त्यावेळी त्यांनी का नाही बघितलं की त्यातला कायदेशीर भाग कुठचा आणि गैरकायदेशीर. अरे एखादी इमारत गैरकायदेशीर, संपूर्ण गैरकायदेशीर असते. मग तुम्ही अर्ध्याला लाईट पाणी देता, मग वरच्याला कसं काय दिलं तुम्ही? मग त्यावेळी काय, ते तर तुम्हाला कोणी तुमचे बिल्डर बंदूक घेऊन आले नव्हते. मग त्यांना तुम्ही पाणी कसं दिलं? त्यांना तुम्ही इलेक्ट्रिसिटी कशी दिलीत? आणि जर का चुकीचं आहे तर कॉर्पोरेशनने सुद्धा सांगायला पाहिजे पेपरमध्ये, हे चुकीचं आहे, तुम्ही फ्लॅट्स घेऊ नका. आज बिचारे लोक घेऊन बसले आणि आज त्यांची अडचण आलेली आहे. मग अगदी म्हणजे पहिल्यापासून म्हणजे ज्यांनी घेतलं त्यांनी, आपण आज कोथिंबीर सुद्धा 5 रुपयाची घेताना ती खराब आहे की चांगली आहे बघतो. ओके, म्हणजे घेणाऱ्यांनी त्या चूक केली. ज्यांनी तिथे जे आर्किटेक्ट्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांनी आपल्या मर्जीने काम केलं आणि कॉर्पोरेशनने ते तसंच चालवून दिलं. आज 30 वर्ष ते तसंच राहिलंय. मग ह्याच्यामध्ये हे जे सगळे विभाग आहेत सगळ्यांवरतीच का नाही कारवाई? म्हणजे बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे. झालीच पाहिजे का नाही? आणि आज ह्याला खरा जबाबदार कोण आहे? आज सगळेजण सुटून गेले. बिल्डर वारला, आर्किटेक्ट वारला, ही माणसं आता वारायच्याच गोष्टी करतायत. त्यामुळे हे काय चाललंय आणि कुठेतरी थांबायलाच पाहिजे. आणि त्यासाठी कडक धोरण, प्रत्येक वेळी जे बोटचे पे धरण असतं नाही, आपण हे करूया, रेग्युलराइज करूया, ह्याच्या पुढेही आणखी स्कॅम होतील ह्याची मी तुम्हाला नक्कीच खात्री देतो. अरविंदजी, आपल्यासोबत ज्या
मृणालिनी मॅडम आहेत त्यांच्याकडे जायचंय म्हणणं जाणून घ्यायला, कारण यांनी खूप महत्वाचे प्रश्न ग्राहकांबद्दल त्यांच्याबद्दल उपस्थित केलेत. पण त्याआधी तुम्हाला म्हणायचं होतं, जेव्हा त्यांनी BMC वरच आक्षेप घेतलेला आहे त्याबद्दल हो, मान्य आहे ना. मला वाटतं मी सुरुवातीलाच म्हणालो, एक म्हणून मी तू नोट वाचून दाखवली. 1984 ला कोण होतं? कांगा कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर. 86 ला कोण होते? ते जे कोणी अधिकारी आहेत त्या तत्कालीन ज्यांना हे करता नाही आलंय त्यांनी त्यांचं स्टेटमेंट असं आहे बघा, तुम्हाला दाखवतो वाचून मी. इट इज अ फॅक्ट दॅट म्हणजे स्टॉप वर्क नोटीस दिली, काम थांबवा अशी नोटीस दिली गेली. आणि मग पुढे हतबलता त्यांनी अशी व्यक्त केली, लेखी दिली त्यांनी. इट इज अ फॅक्ट दॅट इन स्पाइट ऑफ द स्टॉप वर्क नोटीस अँड सबसिक्वेंट एफर्ट्स टू स्टॉप द वर्क हॅज बीन कंटिन्यूड टिल टुडे. 1986 ची नोट आहे ही. As the stop work notice was not being paid any attention, efforts were also made through ward officers to stop the work with police aid. Ward officers also were not successful. As per his note to the undersigned, dated 13th March 1986 at P445, which may please be seen, which indicate that even he was not successful to stop the work with police aid. पोलिसांची मदत घेऊन सुद्धा काम करण्यात त्याला ते थांबवता आलं नाही, असं सरळ सरळ लेखी नोट तत्कालीन महापालिकेच्या इंजिनियर्सनी दिली. पण या सगळ्यामध्ये लोकप्रतिनिधी काहीच करू शकत नाहीत का? माझं पूर्ण म्हणून यांचं जे त्यानंतर म्हणणं आहे- 30 वर्षातला एकही लोकप्रतिनिधी यामध्ये काहीच करू शकला नाही. नाही बघा, एक खरं सांगतो, वेन देर इज अ विल देर इज अ वे. शासन आणि महानगरपालिका एखाद्या बिल्डरला थांबवू शकत नाही. मग तुम्ही महानगरपालिका चालवू तरी कशी शकता? चालू कशी करता? आणि एक बिल्डर, एक आर्किटेक्ट तुम्हाला कसंही घेऊ शकतो आणि पोलीस सुद्धा काय करू शकत नाही, याच्यावरती माझा एक पैशाचा विश्वास तुमचा नाही आणि नागरिकांचा नाही, संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. मृणालिनी मॅडम, आज 14 अटींचं अरविंदजी, ही घटना 84 ची आहे. बरोबर आहे. आपण आताच्या 84 परिस्थितीकडे पण येऊया. अरविंदजी, कदाचित गैरसमज होईल, महानगरपालिका अधिकारी काय करतात, तो तेव्हाची गोष्ट आहे ती. बरोबर. ती केली- त्यात ती- ते तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं सुद्धा ठाम मत आहे, म्हणून मी मगाशी पण मी समर्थन केलं. आता राहिला प्रश्न, त्यांनी कारवाई केली नाही, पोलिसांची मदत कितपत मिळाली माहिती नाही, सगळा चौकशीचा विषय आहे सगळा. आणि मग 84 ते 2014, आता मगाशी यांनी जसं बाई म्हणाले की कोर्टाकडे जेव्हा गेल्यानंतर कोर्टाचा निर्णय सगळं मान्य, आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालय आहे, पण शासनानं भूमिकाच नाही मांडली. बरोबर आहे, तुमचा मुद्दा शासन कळला kept आपल्याला. आपण silent. जरा नागरिकांशी पण बोलूया. मृणालिनी मॅडम, 14 अटींचं पत्र तुम्ही BMC ला दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक महत्वाचे तांत्रिक प्रश्न आणि अटी तुम्ही घातलेल्या आहात. काय म्हणणं आहे तुमचं? समजा मंगळवारी कारवाई करण्यासाठी BMC चे लोक तुमच्याकडे आले तर काय निर्णय घेतलाय सगळ्या रहिवाशांनी? सर्व रहिवाशांनी हाच निर्णय घेतलाय की आम्ही आमच्या फ्लॅटच्या चाव्या देणार नाही. हे जे फ्लॅट खरेदी केले ते त्याच्यामध्ये BMCनी आणि बिल्डरनी आमची फसवणूक केलेली आहे. त्यांनी आम्हाला कधीच म्हणजे खरी माहिती दिली नाही. ती जर खरी माहिती दिली गेली असती तर आम्ही हे फ्लॅट्स घेतलेच नसते. आणि फ्लॅट बुकिंगच्या वेळी आपण पैसे भरून जसे जसे टप्प्याटप्प्याने बिल्डिंग मोठी होत जाते तसे तसे पैसे भरत जातो. आणि अशा वेळी OC आहे की नाही हे आम्हाला माहीत नसतं. OC कधी मिळते? जेव्हा बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर, आणि ते पण BMC देतं. हे जर बिल्डिंग तयार होत असताना लोकांनी जर तिथे बुकिंग केलं असेल तर त्याच्यामध्ये लोकांना खरी माहिती कशी मिळणार? ह्याच्यासाठी काही उपाय आहे का आपल्याकडे? किंवा BMCने लोकांना काहीतरी याबद्दल अलर्ट केलं का? बिल्डरनी जेव्हा फ्लॅट विकायला लागले होते बिल्डर, त्यावेळी BMCने त्यांना रोखलं का नाही? विकायची बंदी का नाही केली? काय म्हणतात किती साली फ्लॅट घेतला त्यांनी? मृणालिनी मॅडम, तुम्ही किती साली फ्लॅट घेतला असा भाईंचा प्रश्न आहे. आणि त्यासोबत माझा प्रश्न आहे की 14 अटी तुम्ही नागरिकांनी घातलेल्या आहेत BMC ला. असं पहिल्यांदाच झालं असेल की नागरिक अटी घालतायत आमचं बांधकाम पाडण्याआधी ह्या अटींचं पालन करा म्हणून. काय तुम्ही इशारा देऊ पाहताय BMC ला? आम्ही फसवलो गेलो आहे आणि ह्याच्यामध्ये बिल्डर आणि BMC दोघांची जबाबदारी आहे. तर त्यामुळे आमची जर घरं पाडायची असेल तर आमच्या अटी त्यांनी पूर्ण कराव्यात आणि मग आमची घरं पाडावी. आमच्या कष्टाच्या पैशाचं हे आम्ही घर घेतलेलं आहे, ते पैसे आमचे फुकट नाही जाणार. आम्हाला ते फुकट घालवायचे नाही. आणि सिनियर सिटीजन्स एवढे 70% सिनियर सिटीजन्स या बिल्डिंगमध्ये राहतात, ज्यांनी ऐन उमेदीच्या वेळी ही घरं विकत घेतली.
30 वर्ष 25 ते 30 वर्ष ह्या बिल्डिंगमध्ये राहिले. आता ते लोक म्हणजे वार्धक्यामध्ये पोचलेले आहेत, सगळे रिटायर झालेले आहेत, त्यांची आवक नाही आहे, त्यांची ताकद नाही आहे दुसरी घरं घेण्यासाठी. अशा वेळी तुम्ही त्यांना बेघर घर करताय. आपल्या शासनाच्या कितीतरी सोयी आहेत सिनियर सिटीजनसाठी, त्यांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस प्रोटेक्शन मिळतं, त्यांचा छळ होऊ नये म्हणून पोलीस छळ करणाऱ्यांवर कारवाई करते. मग हा आमचा एक प्रकारचा छळ नाही तर काय आहे? आमची घरं आम्ही त्यापासून वंचित व्हायचं आणि रस्त्यावर यायचं. आणि ह्या वयामध्ये म्हातारी माणसं आहेत ती कुठे जातील? आजारी माणसं कुठे जातील? माझी आई 92 वर्षाची आहे. आज तिच्या सेफ्टीसाठी म्हणून मी तिला नर्सिंग होममध्ये ठेवलंय की तिला ह्याचा काही धक्का बसू नये. ह्या वयामध्ये माणसाला जर हा शॉक बसला तर तो जिवंत राहू शकेल का? खूप महत्वाचे प्रश्न तुम्ही बोलताय. वारुंजेकर सरांना देखील बोलायचं आहे, पण बोला मुणगेकर. आज ते सांगितलं होतं की 30 वर्ष. आता आपण ज्यावेळी एखाद्या बेकायदेशीर इमारतीमध्ये राहायला जातो त्यावेळी तिथे पाण्याचा दर हा चौपट असतो. तो पहिल्या दिवसापासून असतो, कारण त्या बिल्डिंगला त्या भागात. आता ह्या लोकांना माहिती नव्हतं का हे 4 पटीने आपण का देतोय? म्हणजे आताच कळलं असं नाहीये, ते पहिल्या दिवसापासून आहे, पहिल्या दिवसापासून आहे. मग असं असताना आता त्याचं एवढं त्याचं का स्तोम माजवलं जाते? सगळ्यांना माहित होतं हे फ्लॅट किती किमतीला घेतलेत. बघा त्यावेळी बाजारभावाने घेतलेत का? जर सोनं आज 29,000 रुपयाला आहे तर ते कोणी मला 10,000 रुपयाला देत असेल तर मी म्हणेन हे चोरीचं तरी आहे किंवा खोटं आहे. मग ह्यावेळी काय बाजारभावाने घेतलं होतं? मग त्यावेळी तो त्या गोष्टीचा का नाही उहाभाव केला जात आहे? हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. कायदा शेवटी कायदा हा कायदा आहे. हृदयाने काम करायचं की बुद्धीने काम करायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि शेवटी बुद्धी हीच श्रेष्ठ आहे. आणि न्यायालयाच्या विरुद्ध जाणं आणि कायदा तो आपण आपल्यासाठी केला आणि आपणच मोडायचा, आपणच कायदे करायचे, हे कितपत बरोबर आहे? वारुंजेकर सर. महाराष्ट्रामधल्या अनेक अशा प्रकारचे प्रश्न गेल्या काही वर्षभरामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या समोर आले. ठाणे जिल्ह्यामधल्या अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणामध्ये चक्क ॲफिडेव्हिटवरती ॲफिडेव्हिट सादर झाली. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन नसल्यामुळं इमारत पाडणं शक्य नाही. पिंपरी चिंचवड मधला प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड मधल्या कमिशनर साहेबांनी तर शपथपत्र दाखल केलं श्रीकर परदेशींनी की मी बांधकामांच्या विरुद्ध कारवाई करतो म्हणून माझ्यावरती हल्ले झालेले आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ले झालेले आहेत, मला धमकीचे 7 वेळा प्रयत्न झालेले, धमकी देण्याचा आहे. हे सगळं शपथेवरती माननीय उच्च न्यायालयाच्या समोर आलं. म्हणजेच समजा आपण गृहीत धरूया एखाद्या टाउन प्लॅनिंग अथॉरिटीनं, एखाद्या नगरपालिकेनं, एखाद्या जिल्हा परिषदेने, एखाद्या ग्रामपंचायतीनं किंवा एखाद्या महानगरपालिकेने ठरवलं ही इमारत आपल्याला पाडायची आहे, तर आज घडीला त्यांच्याकडं कुठलीही व्यवस्था नाही. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणून मग याच्याकरता प्रस्ताव आले. काय प्रस्ताव आले की मग अशा प्रकारचं जर अनधिकृत बांधकाम ज्याच्या वॉर्डमध्ये घडतंय, ज्याच्या हद्दीमध्ये घडतंय, त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरा. फार सोपा प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या समोर मांडला गेला पाहिजे. जे तात्कालिक अधिकारी होते त्यांना ही इमारत बांधली गेली आहे दिसत नव्हतं का हो? जे पोलीस स्टेशन मधली लोक होती त्यांना ही इमारत अनधिकृत आहे कळत नव्हतं का हो? जे सरकारचे आमदार खासदार ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी होते त्यांना माहित नव्हतं का आपल्याकडे असं घडतंय? या सगळ्यांचं एक कुठंतरी एक साम्य होतं या सगळ्यांमध्ये आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष झालं. आज घडीला प्रश्न असा उभा राहतो की जर या इमारती किंवा अशा प्रकारची कुठली पाडापाडी करायची म्हटली तर पाडण्याकरता तुमच्याकडं मशिनरी आहे का? नाही असं उत्तर आहे. पोलीस दल आहे का? नाही असं उत्तर आहे. या प्रकारचे जे कायदेशीर कारवाई करायची असते, ज्याला आपण म्हणतो की ज्यांच्या विरुद्ध जे फौजदारी खटले दाखल करावे लागतील, ते फौजदारी खटले दाखल करण्यासाठी देखील आज घडीला महाराष्ट्रामध्ये पुरेसं मनुष्यबळ नाही. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे हे अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, अनिर्बंध शहरीकरण जे गेल्या काही वर्षभरामध्ये झालेलं आहे, यानं संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदललाय. आणि मग याच्यामध्ये असं जर कोणी म्हणत असेल की माझं 100 फुटाचंच अनधिकृत आहे, तुम्ही त्याचं 200 फुटाचं आहे, मग त्याचं पाडन मग माझं पाडायला या, मला वाटतं की हा नियम कायद्याच्या चौकटीत टिकू शकत नाही. म्हणजे मी फक्त हाफ मर्डर केलाय, पहिल्यांदा मर्डर केलेल्याला फाशीवरती द्या, मग मला तुरुंगामध्ये धाडा,
असं जर कोणी म्हणत असेल तर कायद्याच्या चौकटीमध्ये टिकू शकणार नाही, हे आपल्या प्रेक्षकांनी लक्षात घेतलं. आणि त्यामुळेच घरं घेताना किती सजगता बाळगली पाहिजे हे सांगितलं जात आहे. आता आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण बोलूया. ब्रेकची वेळ झाली आहे. कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया चर्चेनंतर किती नागरिक म्हणतायत. 45% लोक म्हणतायत की होय, पुनर्विचार केला पाहिजे. नाही म्हणणाऱ्यांची संख्या आता 55% झाली आहे. कॅम्पाकोलाबद्दल आपण चर्चा करतोय. प्रतिभा ते कॅम्पाकोला आणि कॅम्पाकोला ते पुढे काय असणार, असे असंख्य प्रश्न उपस्थित आहेत. भाईंनी जो आकडा सांगितलेला आहे तो अंगावर काटा आणणार आहे. इतक्या शहरांमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम आहे, स्वस्त घरं मिळत नाहीत, गृहनिर्माणाचं धोरण सरकारचं पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि त्यातून हे प्रश्न उपस्थित झालेत. तो एक वेगळा विषय आहे चर्चेचा. पण मुणगेकर सर, पुढे काय आता? मला वाटतं सगळ्यांनी ती हातपुतता दाखवली, नाही आम्ही करू शकत नाही, पोलिसांचं हे मिळत नाही, ते मिळत नाही. पण ह्याच्यामध्ये एक छोटासा किरण म्हणजे आपले गोरा खिरणार ह्या माणसाने एका हाती सुरुवात तरी करून दाखवली. जर एक मनुष्य अशा एखाद्या अनधिकृत गोष्टी विरुद्ध कारवाई करू शकतो तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन इतर अधिकारी का नाही करत? आणि जर का गोरा खिरणारी कशाच्या ताकदीवरती केलं, त्यांना सरकारचं पाठबळ का नाही मिळू शकलं? जर का हे झालं असतं, जर का गोरा खिरणार करू शकतात तर इतर अधिकारी का करू शकत नाही? चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे सगळी जनता उभी राहील. आज जनतेने दाखवून दिलं ते काय करू शकतात. एक मनुष्य सुद्धा पुढे येऊ शकतो. आपल्याला आपल्या देशाला अशा माणसांची गरज आहे आणि तिथेच आपण, मला वाटतं आपल्याला आता थोडीफार लिडरशिप मिळाली असं म्हणता येईल. पण आपल्याला आपल्या प्रत्येक संस्थेचे जे मुख्य अधिकारी असतात, प्रत्येक वेळी लहान अधिकाऱ्याला त्याची चूक जी जाते, पण मोठा अधिकारी कधीच त्याला शिक्षा होत नाही. त्यामुळे इथे मुळालाच हात घालायला पाहिजे. कारण तो घातला गेला नाहीये. अरविंदजी, तुम्ही जी मागणी करताय त्याच्या एकदम विरुद्ध त्यांची मागणी आहे. ते म्हणतात न्यायालयाचा नियम जो आहे तो आपण पाळला पाहिजे आणि ह्या इमारतीवर कारवाई झाली पाहिजे. मुळात मग पक्ष म्हणून काय केलं जाईल जर असं झालं तर? मंगळवारी काय केलं जाईल? मुळात असं आहे, देश म्हणजे काय, जनता ना देशातली गोरगरीब जनता. तुम्ही झोपडपट्टीतल्या माणसाबद्दल भूमिका घेतो आपण, किंवा आज संबंध मुंबईमध्ये इतकी असंख्य, म्हणजे इमारती सोडा, ते गणपत पाटील नगर घ्या अगदी, किंवा भाईंदरला जा, आणखी अनेक ठिकाणी जा, तुमचं डोंबिवलीत जा, किंवा पुढच्या कुठल्याही शहर उपनगरात जा, दिव्याला जा, ह्या वाटल तशा इमारती उभ्या राहत आहेत. कुठली प्लॅन्स ते ग्रामपंचायतीच्या अंडर येतं, ग्रामपंचायत मान्य करून टाकतं, नंतर बघू लोक राहायला येतात. 25-30 वर्षानंतर कळतं की हा नजीक होत आहे. आता याच्यावर खरं तर मुळात असं वाटतं मला, राज्य सरकारला याचा साकल्यानं अभ्यास करून एक धोरणात्मक निर्णय कायमस्वरूपी घ्यावा लागेल. आपण बघूया, वाट बघूया तो घेतला जातोय का? कारण आपण राष्ट्रवादी काँग्रेस देखील मागणी करताय आणि काँग्रेस मात्र आज बॅकफूटवर जाऊन अशी टीका केली जाते या सगळ्यामध्ये. याच्या बाबतीमध्ये एक निर्णय असा झालेला आहे, एकाच गोष्टी सगळ्याच गोष्टी एकत्रित करता येणार नाहीत. परंतु जे हाऊसिंग धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटच्या याला जी मान्यता मिळाली, जी मुंबई पुरती मर्यादित होती, आता ती ठाणे, डोंबिवली, पुणे ज्या भागामध्ये अशा प्रकारे आहेत. कारण जसं आपण म्हणालात तसं कॅम्पाकोलाच्या बाबतीत त्यांच्या त्या भावनांशी आम्ही सगळे सहमत आहोत किंवा आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. परंतु हे जे सगळं चित्र तयार झालेलं आहे त्याला जर उद्या रेग्युलराइज करायचं झालं किंवा तशा पद्धतीचे कायदे जे करावे लागतील असं आपण जे म्हणालात, ते कायद्याची त्याची सुरुवात झाली आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट हा जो काय विषय आहे, मोठे मोठे क्लस्टर करून त्याचा मग FSI एकत्रितरित्या करून त्यांना ते डेव्हलप करता येईल, अशी एक ज्याचा आशेचा किरण आपण म्हणाला, ते एक मार्ग सुरू झालेला आहे. आता अनेक त्याच्यामध्ये अमेंडमेंट येतील, त्याच्यात सुधारणा येतील. कारण मुंबईतल्या जवळजवळ 56 ज्या म्हाडाच्या ह्या आहेत कॉलनीज, त्यांचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं या गोष्टी, या क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, त्याच्या पुढे येणारे कायद्यामध्ये आपल्याला बदल, कारण मुळात कायदे काही बदल करायला पाहिजे नाही, जेणेकरून आपल्याला या सगळ्यांचा कसा हे करता ते करायला पाहिजे, विचार करायला लागेल म्हणताय. मृणालिनी मॅडम, मंगळवारी जर अधिकारी तुमच्या दारात आले तर तुम्ही काय करणार आहात? हे असं म्हणतायत की भविष्यात कायदे बदलले जातील, पण तुमच्या पुढे भविष्याचाच प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. जर का आमची घरं तोडण्यासाठी BMC आली तर आमचं भविष्य काय राहणार आहे?
आम्ही नोवेअर होऊन जाऊ, आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, कारण आमच्याकडे दुसरी घरं नाहीत. आयुष्यभर कमाईचं एक घर घेतल्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये दुसरं घर घेणं शक्य आहे का मिडल क्लास लोकांना? किती लोकांकडे 2-2 घरं असतात की एक घर गेलं तरी हरकत नाही दुसऱ्या घरात जाऊन राहू म्हणून. आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय दुसरी काहीच वेळ नाहीये. आणि रस्त्यावर येणं म्हणजे आमच्यासाठी मरण आहे. मग ते मरण घरात आलं काय आणि रस्त्यावर आलं काय, फरक काय राहणार आहे? आम्ही घर सोडणार नाही, आम्ही चाव्या देणार नाही. पाहिजे ते तुम्ही करा, आम्हाला मारा, आम्ही राहू तर ह्याच घरात राहू आणि मरू तरी ह्याच घरात म्हणणार. अश्रूंचा बांध अनावर झालाय अशी आज नागरिकांची अवस्था आहे. वारुंजीकर सर, खरी तर वेळ संपलेली आहे, त्यामुळे 30 सेकंदात विचारीन की पुढे मार्ग काय आपण काढू शकतो कॅम्पा कोलाबाबत? म्हणजे राजकीय देखील मार्ग काही निघू शकेल का? कायद्यावरती आणि कायद्याच्या राज्यावरती विश्वास असेल तर याच्यातून मार्ग निघणं शक्य आहे. दुर्दैवानं प्रत्येक जण या प्रकरणामध्ये आपापली बाजू टाळायचा आणि अतिशय टोकदार करायचा प्रयत्न करतोय. मग ते आघाडीमधले 2 घटक असो किंवा सत्ताधारी पक्षामधले किंवा नगरपालिकेमधले घटक असो किंवा हे त्या ठिकाणचे विकत ज्यांनी घेतलेले ते असो, प्रत्येकाने जर का थोडं आत्मपरीक्षण केलं, 1 किंवा अर्ध पाऊल पाठीमागे आलात तरी देखील याच्यामधून पर्याय निघू शकतो. पण कुणाची मानसिकता जर नसेल, मी चूक नाही चूक दुसरा आहे, असं जर दुसऱ्याकडे जर प्रत्येक जण बोट दाखवायला लागला, याच्यातून मार्ग निघणार नाही. उलट पक्षी कायद्यावरती विश्वास ठेवला, कायद्याच्या राज्यावरती विश्वास ठेवला तर कदाचित याच्यातून रस्ता निघू शकेल. कदाचित हा शब्द प्रेक्षकांनी लक्षात ठेवला पाहिजे. अन्यथा आज कॅम्पा कोला सुपामध्ये आहे, जात्यामध्ये आहे, बाकीचे सगळे सुपात आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांना जागरूक राहिलं पाहिजे. कायद्याच्या दृष्टिकोनातून कायद्याचं ते जे काय आहे ती कायद्याची चौकट मान्य केली पाहिजे. अन्यथा तुमचं स्वतःचं घर देखील याच पद्धतीनं आज ना उद्या असंच होऊ शकतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी नेमकं तुम्ही बोललेलं आहात. सजग राहणं किती गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे. पण यासोबतच घर घेणं परवडत नसेल आणि हा अधिकार मिळवून देण्यासाठी सरकारच अपयशी पडत असेल, नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नसेल तर काय, याचा विचार देखील येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारला करावा लागणार आहे. आजचा सवालमध्ये सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देऊन इथेच थांबूया आणि जनतेचा कौल बघूया. कॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का, हा आपला आजचा सवाल आहे. शेवटी नागरिक काय सांगतायत? अजूनही 45% लोक हो म्हणतायत, 55% लोक नाही म्हणतायत.